लेकिन 100% वो काम होगा क्या? 101% काम होगा। वो खुद निकाल के देगा ना पैसे। उसने नहीं दिए तो पुलिस वाला उसके पास से निकाल के अपने को देगा। करे ठीक है, मैं अभी बुलाता हूँ अपने पार्टनर को। कर उसको फोन। हाँ, नहीं तो ये चला जाएगा घर पे। अरे बिजली मैडम, अरे क्या यार टकाटक रहने वाली तुम, और ये क्या हाल कर दिया तुमने? ये क्या बाल और क्या जैसे क्या भिखारन दिख रही तुम तो। अरे बाबा, जैसा देश वैसा भेष बदलना पड़ता है। हाँ, जिस टाइप का काम है उस टाइप का कपड़ा और मेकअप होना चाहिए ना, नहीं तो लोग पहचान लेंगे ना अपने को। आयला बिजली ताई, मानना पड़ेगा तुमको। हाँ, तुम तो पैसा कमाने के लिए कुछ भी कर सकती हो। फिर क्या, तो पैसा कमाने के लिए नाटक करना पड़ता है ना। हाँ, वो सब छोड़ो, तुमने किस लिए बुलाया वो बोलो। अरे एक काम लाया ना तुम्हारे लिए फिर। हाँ, तुमने अगर बराबर एक्टिंग की ना तो अपन मारा मार होने वाले, बहुत पैसा मिलेगा अपने को। हम ही लपेटने वाले थे उसको, लेकिन वो हमारे कचाटे में आया नहीं ना। अभी चाचा बोले, चाचा ने कुछ तो भी आइडिया लगाई है। वो आइडिया से तुमको सिर्फ एक्टिंग करने का है, वो पैसा अपने को मिलने वाला है। वो सब तो ठीक है, तुम बोलते वैसे मैं बराबर एक्टिंग करके उसको लपेट लूंगी बराबर। लेकिन कैसा तुमको तो मालूम है, अपना 50-50 करना पड़ेगा। जो भी माल मिलेगा ना उसमें से आधा मेरा और आधा तुम्हारा। अरे ऐसे कैसे बोल रही तुम 50-50? अरे अपन 3 जन है ना, 3 जने के 3 हिस्से करने पड़ेंगे ना अपन को। 3 जन काय के? तुम दोनों तो एक ही है ना। तुम दोनों एक ही घर के है, एक ही है तुम्हारा, एक हिस्सा तुम्हारा रहेगा दोनों मिलके, और एक हिस्सा मेरा। एक तो कैसा है मालूम है क्या, मैं एक्टिंग करूंगी। हाँ, कुछ कम ज्यादा हुआ तो मेरे ऊपर आएगा। हाँ, मैं फंसूंगी ना। हाँ, इतना रिस्क है तो फिर मेरे को आधा मिलना चाहिए ना। नहीं वो बिजली मैडम, ऐसा कुछ रहता है क्या? हाँ, अपन 3 जन है, 3 हिस्से करेंगे बराबर। ध्यान दो ना, फिर आधा माल देकर दे रहे तो ही मैं काम करूंगी, नहीं तो फिर कर लो तुम्हारा तुम। तुमने क्या एक्टिंग करनी है क्या नहीं करेंगे तुम ही देख लो। मेरे को नहीं चाहिए, पूरा माल तुम ही रख लो। पाय बरं। हा, आता दिवसभर दोघंही फिरलो ना आम्ही त्या माणसाच्या मांग। हा, ही आता आली का नाही लगे जर्सी ऍक्टिंग करल। हा, लगे आलेल्या मालात लगे पहिला अर्धा हिस्सा 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 पडते। हा, आणि आमच्या दोघाला मिळून अर्धा हिस्सा। एक तर ते माणूस एखाद्या सुनसान गलीत गेला नाही ना, नाही तर तिथंच कचकावलं असतं त्याले। हा, हिचं काय काम पडलं असतं मग आम्हाला? क्या बोलता बिजली मैडम, जान दो ना, इतना काय को ये करते, पैसा दूसरे का ही पैसा है ना, अपने को मिलने वाला है, जितना मिला उतना ही सही। हाँ, हम 30-30% ले लेंगे और 40% तुम ले लो। हाँ बस। मैं देखती थी इधर कुछ बकरा मिलता क्या मेरे को। तुम जान दो, मैं वो काम नहीं करूंगी। हाँ, मेरे को कैसा मालूम है क्या, मैं आधा 50% अपने को चाहिए, आधा मिला तो ही काम करती मैं, नहीं तो नहीं करती, जान दो। इसके भी भाव बढ़ गए। हाँ, क्या है, वो आदमी इधर बस स्टैंड पे आया ना, अभी क्या गाड़ी आई गई उसकी तो वो चला जाएगा। वो अगर चला गया तो फिर इसको भी नहीं मिलेगा ना, अपने को भी नहीं मिलेगा। पर ठीक है मैडम, कर लो, तुमको आधा चाहिए तो आधा ले लो, तुम लगे तो। हाँ चलो ठीक है, बताओ वो आदमी किधर है। हाँ, और क्या करने का, कैसे क्या बोलने का, वो बता दो मेरे को। जाओ, बताता मैं तुमको क्या बोलने का क्या नहीं तो। प्रवाशांनी लक्ष द्या, MS37 1756, MS37 1756 ही गाडी अकोला जाण्यासाठी प्लॅट क्रमांक 4 वर लागलेली आहे। ही गाडी शेलू बाजार महान मार्गे अकोला जाते। हो सरका बरं जास्त तिकडे। सांगा आता लांना झाली काय बाईची? हा, आता तिकडे त्या पोरीजवळ मस्त जागा आहे ना, चांगली बसायला मोकळी चाकडी। हा, इथे येऊन दाटण करते। दादा बोल द्या ना सरकन दर्शी। त्या बायाचं बरं आहे बा। हा, कुठे जरशी जागा दिसली की भस्कन बसले की आपल्याला जागा द्यास लागते। जागा नसली तरी दादा मामा काका म्हणून बरोबर जागा करतात नाही। माणूस काही बोलत नाही ना, पटकन जागा देते। काम पडलं तर स्वतः उभं राहते, पण बोल देते बाबा याले। एसटीत बरेच वेळा पाहतो ना मी। हा, बाई जर उभी असली, माणूस आधीच जर सीटवर बसलेला असला तर माणूस उभा राहते आणि ते बाईला म्हणते बसावताई। एवढी माणुसकी दाखवू नये, माणूस बदनामच आहे। कधीतरी पाहिलं का आपण? हा, एखादी बाई जर आधीच सीटवर बसलेली असली, हा, एखादा म्हातारा जरी माणूस आला तर त्याला पटकन जागा दिली, हा, आपण उभी राहिली, असं कधीतरी झालं का? हो, आपली जागा द्यायची तर सोडा। हा, थोडीशी बायाच्या मतात जर जागा असली, भस्कन जर माणूस येऊन बसला ना, तर त्याला 4 गोष्टी सुनावतात ना। हे मेल्या मुर्द्याले काही लाज वाटते का नाही? हा, बायाले खिटून बसते, बायाच्या मतात येऊन बसला। तुम्ही सांगा आता, 1-2% जर माणसं सोडले तर का सगळेच माणसं वाईट आहेत का? बरंच बरं आहे वा। हो दादा, काय मनात बडबड करू राहिले? नाही होतही। हा, एसटीची वाट पाहू राहिलो बा, घरी जायचं आहे तर। कोण्या एसटीने चालले तुम्ही? सांगा आता, या बाईले काय करायला लागते, कोण्या गाडीने चालली काय चालले, सगळे हजार चौकशा करत राहते। हे आता 3 वाजता लागते ना आमची गाडी, मंगरुळपीर कवठळ बोरवा। हो का? हो बरोबर आहे गाडी, 3 वाजता लागत असते कवठळ बोरवा। 10-15 मिनिटांनी येतात याची गाडी। हा, गाडी याच्या आधी आपल्याला आपला गेम साधून घ्यायला लागत।
आता होतं ना याच्यात? हा आता मी तिथे पाहिलं होतं ना. हा आताच्या आता कुठे गेलं पाकिट? अरे बापरे, दिसून नाही राहिले हे तर. हा आता मी त्या दुकानात सामान घेतलं ना, सामान घेतलं तेव्हा बाहेर काढलं आणि याच्यात ठेवलं की बॅगीत. हा आताच्या आता कुठे गेलं बरं? हे बाई कोण एवढ्या टेन्शन मध्ये आली? हा बॅग उचकू राहिली मगाशी बसून. कोण काय झालं होतं? पाकिट, हा पैसे आहे ना त्या पाकिटात. पाकिटात पैसे आहे माया. ते पाकिट दिसून नाही राहिलं, पैशाचं पाकिट माया. आता याच्यात होतं ना. असेल ना मग त्याच्यात, बरोबर पहा त्याच्यातच असेल. कुठं दुसरीकडे विसरले नाही ना? घरी गिरी राहिलं असेल नाही तर. हा नाही तर रस्त्या खिस्त्यात कुठं पडलं असेल. घरी काय विसरलं? हा आता मी इथं आल्यावर हे बाई इथे दुकानात सामान घेतलं ना. सामान घेतलं मी, पाकिट बाहेर काढलं होतं. हा पैसे दिले त्या दुकानदाराला आणि परत पाकिट ठेवले त्या बॅगीत. हा त्या बॅगीत ठेवलं आणि ते बॅग आणून इथं तुमच्याजवळ ठेवली. हा तुमच्याजवळच होती ती बॅग. तुझ्याजवळ ठेवली म्हणते बॅग? हा मावर नाव घेते का काय हे? हो बाई, मग आताच ठेवलं तर असेल ना त्याच्यातच. मग त्या तिकडे तिकडे कोणत्या खाण्यात ठेवलं असेल. पा जरा बरोबर सगळं पा, सगळी बॅग पाय हुसकून. नाही ना बा, सगळी बॅग पूर्ण हुसून पाहिली मी. एक खाना पाहिला ना, याच्यात नाही दिसत ना. पा बरं तुम्हाला दिसते का? पा तुम्ही पा बरं याच्यात. हा तुमच्याजवळ ठेवली ती बॅग. पा बरं तुम्ही घेतलं काय? हा घेतलं असेल तर सांगा बा. सांगा आता, नाही का घर बसली आली? तुम्ही घेतलं का म्हणते? हा मी काय घेणार हो हिचं पॅकेट? हा हिच्या बॅगला हात तरी लावला का म्या? मी तर आपलं बसले लाव बा. हा 2 शब्द फक्त हिच्यासोबत बोललो. 2 शब्द बोलता येत नाही, गोड बोललो तर लगे असं होऊन येते काय मग अंगावर? हो बाई, तुमच्या बॅगेला हात तरी लावला का म्या? हा मी इकडे आपल्या इकडेच बसले लाव, फक्त तुमच्यासोबत बोलत होतो बा 2 शब्द. हो तुम्ही नाही घेतलं तर मग याच्यातलं पॅकेट गेलं कुठं? पॉकेट होतं नाही याच्यात माया. आता तुम्ही गेलं कुठं मग? हा तुम्ही मग आजपासून मस्त बोल राहिले गोल माझ्यासोबत. हा इकडे चाललो तिकडे चाललो. हा मंगळूरच्या गाडीने चाललो, बोरव्याच्या गाडीने चाललो. हा मस्त यासाठी गोल बोल राहिले होते तुम्ही. हा घेतलं वाटतं माझ्या पाकिट, खरं सांगा पा. हो बाई, जरा विचार करून बोलणं. हा तुम्ही पाकिट काय घेणार आहो मी? हा तुमच्या बॅगेला हात तरी लावला का म्या? हा तुम्हीच तर इथं आल्या आणि बोलायला लागल्या. काय हो, कुठं चालले आणि कसं चाललं म्हणून मी 2 शब्द बोललो बा फक्त. काऊन हो, काय झालं होतं? पैशाचं पाकिट घेतलं नाही या माणसानं माया. हो त्याचं पाकिट घेतलं म्हणते तुम्ही, तर देऊन टाका ना मग. काय घेतलं भाऊ? हा मी तिला ओळखतही नाही ना. हा मी तर फक्त बसले लावा. तुम्ही नाही घेतलं तर मग ते कशी म्हणून राहिले तुम्ही घेतलं म्हणून? हा एवढं यानं म्हणून राहिले ते घेतलं म्हटल्यावर घेतलं असेल ना तुम्ही. आता हे माणूस खऱ्या खोट्याचा विचार न करता त्या बाईची बाजू घेते आणि मला म्हणते पाकिट घेतलं म्हणते तुम्ही देऊन टाका. हो भाऊ, तुम्ही पाहिलं का मी पाकिट घेताना? नाही पाहिलं, पण ती बाई सांगू राहिली ना घेतलं म्हणून पाकिट. हा देऊन टाक ना मग घेतलं असेल तर. बाबा हे तर अरे कार्यावर आला लगे. हा मारते काय मले? भाऊ तुम्ही ओळखता का त्या बाईले? मी काय ओळखतो, मी आजच पाहिलं तिले. हो मग तुम्ही ते ओळखत नाही तिले, तरी पण तुम्ही सांगता की ती खरी बोल राहिली. हा आम्ही खोटं बोल राहिलो. हो त्या बाईचा चेहरा पहा ना जरा. हा ती बाई का खोटी बोलत असेल का? हा एवढी काय हे केलं असतं तिचं, गेलं नसतं बाकीत. मग आता त्या बाईने लडका मडका चेहरा केला तर लगे तिचं खरं वाटते. हा आणि मी इकडे एवढं गळा फोडून सांगू राहिलो की मी घेतलं म्हणून, तरी मी माय खरं असून सुद्धा कोणी ऐकून घेत नाही. हो दादा, मी काही तिचं पाकिट घेतलेलं नाही आहे. हा आणि तुम्ही काय आमच्या मधात बोलू राहिले? हा तुम्ही पाहिलं का? तुम्ही जर पाहिलं असेल खरोखर बा मी पाकिट घेताना, तर मग मला बोला. हा तुम्ही पाहिलं नाही काही नाही आणि मला कसं म्हणता तुम्ही पाकिट घेतलं म्हणून? हा तुम्हाला काय बोलण्याचा अधिकार आहे? अरे वा, चोरच्या चोर आणि शिजोर बी. हा थांबा आता पोलिसाला फोन लावतो मी. हा पोलिसाला फोन लावतो, पोलिसालाच बोलवतो. मग पाहतील ते काय काय ते. द्या ना, पोलीस येऊ का कोणी येऊ? हा मी घेतलंच नाही तर मला काय भीती आहे? तुम्ही घेतलं कुठे आहे माझं पाकिट? हा आता होतं माझं. हा पाहू द्या, काळा तुमची खिशी दाखवा सगळे मला. बाहेर का नाही पाहू द्या. बाई कुठे पडलं असेल तुझे पाकिट? हा नाही तर त्या बॅगेतच असेल ना, पाय ना. हा पाय त्याच्यातच असेल. मावर काही नाव घेऊ नको विनाकार. हा माझी गाडी येते आता, मी चाललो. हो दादा, पाकिट द्या त्याचं पहिले आणि जा मग नंतर. हा कुठे चालले तुम्ही? दादा मी हात जोडून सांगतो बा, मी पाकिट घेतलं नाही तिचं. हा तिचं पाकिट मी नाही घेतलं ना बा. हे बा माय पाकिट आणि माय हे पैसे आहे फक्त माझ्याजवळ. मी दुसरं काही घेतलं नाही ना बा. तुम्हाला वाटत असेल तर मी हे बाई खिशातलं सगळं काढून दाखवतो बा. हे बघा, हे माय पाकिट आणि सामान. हा बाकीचं पा मागीचं आहे का? दिसते का हिचं पाकिट? पा आहे का? पाकिट का तुमचं आहे का? हा हे माय पाकिट होय ना? माय पाकिट होय. सांगा आता, कोणात कोण पाहिलं म्हणून अशी बोला आली रे बाबा मायावर. हा आता पहा बरं, मी हे पैसे, हे बाई सोनं इकून पैसे आणले नाही पाकिटात. माय पैसे आहे ना, आणि ही बाई म्हणते माय होय म्हणते. हा धाईत खोटं बोलू राहिले नाही. भाऊ काऊन तपलीक दूर राहील त्या बाईले? हा देऊन टाका ना. काय 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 मसला आहे तुमचा? हो दादा, हे माय पाकिट होय, माय पाकिट. हे बाई म्हणते माय होय म्हणते. हा पहा बरं कसं माय म्हणून राहील ते. हा असल तिचं पाकिट तेव्हाच म्हणत असल. हा देऊन टाका तिचं असेल तर.
सांगा आता, सगळे माणसं सगळे याच्याकून आहे. हा, आपलं कोण ऐकूनच घ्यायला तयार नाही. हा, खरं असून सुद्धा आपण कसं सांगावं आता यायले. हो दादा, हे बाई खोटं बोलून राहिली. हे माय पाकिट होय ना, माय पाकिट हे हिचं पाकिट म्हणून राहिलं नाही. हे तुम्ही तिच्यावर एकीन ठेवता, मावर ठेवून नाही राहिले. तर माझी आता गाडी आहे, मला जा लागते लवकर. आता हे जर गाडी चुकली तर माहिती तर मला इथंच राहा लागते, मग याटून नाही काही नाही. ते काही नाही, याचा फैसला झाल्याशिवाय तुम्ही कुठे जाऊ शकत नाही. हा, थांबा आता. तुम्ही ऐकून नाही राहिले, तशी काही ऐकत नाही ना. पोसायलाच बोलावतो ना, पोसायला बोलावतो. तेच बरोबर काय करतील, खरं खोटं काय आहे ते. मग आता पोलिसाला बोलावतो म्हणते. आपल्याला काय भीती आहे का? आपण काय खोटं केलंच नाही तर आपल्याला काय भीती आहे? पण आता मग ही गाडी निघून जाईल ना. गाडी जर निघून गेली तर आता मला बसा लागलं, नंतर गाडी आहे का? मग याटो कधी भरते ना काय पत्ता नाही बा. ताई, मी तुमच्या पाया पडून सांगतो बा, हे पाकिट तुमचं नोय ना. तुम्हाला माहित आहे. हा, तुम्ही सांगा ना त्याले, सांगा त्याले तुमचं नोय म्हणून. आम्हाला जाऊ द्या बरं, हे माझी गाडी जाईल हो. अरे वा, बरं आहे वा. हा हा, मस्त माय पाकिट घेऊन सटकल पाहता. वा रे वा, माय होय नाही पाकिट. का कमी पैसे आहे का? हा, माय एवढे मोठे पैसे घेऊन जाता का तुम्ही? हो बाई, का आता डोकं फोडून सांगू? हे माय पाकिट होय ना, तुझे नोय ना बाबा. काऊन खोटं बोलून राहिली हो तू? दादा, तुम्ही तरी समजावून सांगा. मी बाबा काय असं माणूस नाही ना, असा काय चोरी करणारा माणूस हो का? मी चांगला माणूस आहे ना. हा, सांगा बरं, इले समजावून सांगा बरं तसं. चांगला आहे का खराब आहे हे का चेहऱ्यावर दिसते का? हा, चेहऱ्यावरून तर चांगला वाटते. हा, पण तुम्ही चोरी करणार असेल तर? हो, चेहरा पाहून सांगता येत नाही, हे म्हणता बरोबर आहे. हा, पण मी खोटं बोलत असेल तर मग ही पण का खरी बोलते, हे कशाहून? हो, ते बरोबर आहे. पण थांबा ना आता. मग थांबा आता, पोलिसालाच बोलवतो. तेच काय खरं खोटं करतील. बोलवा बा पोलिसाला. मग आता तुम्ही आता ऐकतच नाही तर त्याला काय इलाज आहे? बरं चला बा मंडळी. बाबा असं आहे बा, आता तुम्हाला तर माहित आहे, आता माझ्याच पाकिट होय. पण आता हे बाई म्हणून राहिली की माय होय म्हणते. आता काय करावं? आता सांगावं तरी कसं येईल? आता किती डोकं फोडून सांगितलं तरी हे काय ऐकून नाही राहिले. आता पोलीस ऐकते का नाही का माहित. माझ्या आता काय सांगावं आता. पाहू आता उद्याच्या एपिसोड मध्ये, हा, खरं खोटं होते का नाही होत. हा, उद्या समजते मग. बरं, व्हिडिओ आपल्या जरा कमी जास्त होऊ राहिले. त्याच्यानं तुमच्या सगळ्याला विनंती आहे की तुम्ही आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. जास्तीत जास्त शेअर केल्यामुळे आपले व्हिडिओ चांगले चालतील आणि आपण पूर्ण वेळ आपल्या व्हिडिओला देता येईल आपल्याला. तुमच्या सगळ्याच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनल आहे बरं चांगलं. हा, म्हणून जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, आता आधीच्या व्हिडिओला कमेंट करण्याची नावे घेऊ आपण. आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे पुरुषोत्तम भाऊ ठाकरे, पवन भाऊ कदम, PSI सुभाष साहेब, विशाल भाऊ साखरकर, त्रिशा गौरव ठाकरे, साहिल भाऊ बोबडे आणि तुमच्या सगळ्याचे खूप खूप धन्यवाद. चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.